नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हाळिंगरे. मी सायकियाट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ म्हणून गेली 15 वर्ष मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आजचा एक विषय आहे तो म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा विचारांचा आजार आपण असं म्हणू शकतो. मानसिक आजारामध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे मंत्रचाळेपणा हा एक आजार आहे. याच्यामध्ये पेशंटला वारंवार विचार येतात आणि त्या व्यक्तीला म्हणजे त्या पेशंटला वारंवार कृती पण करावी लागते. ऑब्सेशन म्हणजे वारंवार विचार येणे आणि कंपल्शन म्हणजे वारंवार कृती करणे. याच्यातलाच एक भाग आहे तो म्हणजे रिपिटेटिव्ह ऑब्सेसिव्ह थॉट्स. म्हणजे काय की पेशंट असं म्हणतो की त्याच्या मनामध्ये वारंवार विचार येतात. पेशंटला कळतं की हे विचार येऊ नयेत, तरीही पेशंटच्या मनामध्ये ते वारंवार विचार येतात, ते विचार घुसतात असं म्हणतो. पेशंट म्हणतो की मला हे विचार नको आहेत, मला कळते हे वाईट विचार आहेत, मला चांगले विचार हवे आहेत, पण नको असलेल्या गोष्टींचे वारंवार विचार येतात अशी पेशंटची तक्रार असते. पेशंट म्हणतो की हे विचार मी काढायचा प्रयत्न करतो, सुरुवातीला ते जमत होतं पण कालांतराने ते पण जमेना. म्हणजे पेशंट म्हणतो की मी वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करतो, जसे की योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्झरसाइज अशा वेगवेगळ्या डायव्हर्जन टेक्निकचा वापर तो करायचा प्रयत्न करतो आणि सुरुवातीला त्याला हे विचार बाहेर काढण्यास यश मिळत असतं, पण नंतर पेशंट म्हणतो की कोणत्याही गोष्टीचा मला फायदा होत नाही. यालाच रिपिटेटिव्ह ऑब्सेसिव्ह थॉट्स असं आपण म्हणतो, म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा वारंवार विचारांचा आजार आम्ही असं म्हणतो. तर यासाठी सर्व मेथडचा जरी वापर केला तरीही पेशंटला फरक पडत नाही. नातेवाईक पेशंटला सांगत असतात की विचार करू नको, काळजी करू नको असं पेशंटला सांगतात. पेशंट म्हणतो हे मला सगळं कळतं पण तरीही विचार येतात, त्याला मी काय करू? तर हा विचारांचा आजार का होतो? तर सर्वसाधारणपणे कॉमन जे कारण आहे ते म्हणजे केमिकलचा इम्बॅलन्स. म्हणजे डोक्यामध्ये जे रसायन आहेत, खास करून सिरोटोनिन, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन हे केमिकल्स आहेत. याच्यामधला सिरोटोनिनचा हा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे. तर सिरोटोनिनची जी पातळी आहे ती कमी जास्त होते, शक्यतो कमी होते, त्यामुळे हा आजार होतो. अनुवंशिकता हा पण एक कारण आहे. म्हणजे जर घरामध्ये फॅमिली मेंबर्समध्ये जर हा विचारांचा आजार असेल किंवा मानसिक आजार असेल तर हा आजार होण्याची शक्यता आहे. सायकोसोशल फॅक्टर्स म्हणजे घरात भांडण, वाद किंवा काही निगेटिव्ह गोष्टी, ॲक्सिडेंट आहे, डिवोर्स आहे, काही नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे भूकंप आहे किंवा नुकसान काहीतरी झालेलं असतं, निगेटिव्ह गोष्टी घडतात आणि त्याचा इम्पॅक्ट पण पेशंटवर होत असतो. या सर्व गोष्टींमुळे पण हा मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. तर ट्रीटमेंट ऑप्शन्स कोणते असू शकतात? तर याच्यामध्ये बघितलं तर ड्रग थेरपी म्हणजे औषधोपचारचा मदत घेऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काउन्सिलिंग आहे, REBT, CBTचा रोल आहे आणि काही पेशंटमध्ये हिप्नोथेरपी जे डायव्हर्जन टेक्निक म्हणतो आपण, योगा, प्राणायाम, मेडिटेशनचा वापर करू शकतो. पण हा आजार बरा करण्यासाठी फक्त योगा, प्राणायाम, मेडिटेशनचा वापर होत नाही, तर औषधाची मदत आपल्याला घ्यायचीच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त न्यूअर मॉडॅलिटीज ज्या नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स जे उपलब्ध आहेत त्यापैकी एक म्हणजे RTMS म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये पेशंटच्या मेंदूमध्ये आम्ही मॅग्नेटचा वापर करून मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मॅग्नेटिक फील्डनं पेशंटच्या ज्या मेंदूच्या ज्या पेशी आहेत, खास करून प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा जो माथ्याकडचा भाग आहे त्या भागामध्ये हे मॅग्नेटिक फील्ड तयार करून तिथले न्यूरॉन्स पेशी ॲक्टिवेट करतो, जेणेकरून या केमिकलची लेवल नॉर्मल व्हायला मदत होते. म्हणजे या सर्व गोष्टींचा वापर करून आपण या पेशंटचा इलाज आपण करू शकतो. इथे फक्त काउन्सिलिंग, फक्त मेडिटेशन ह्या ओव्हर थिंकिंगसाठी त्याचा फायदा होत नाही. तर औषधोपचार, काउन्सिलिंग, RTMS थेरपी, हिप्नोथेरपी म्हणजे स्वसंमोहन आणि इतर काही मॉडॅलिटीज आहेत त्याचा पण वापर करून आपण याच्यातून पेशंटला बाहेर पाडू शकतो. तर पुन्हा आपण एकदा भेटूया नवीन आजाराबद्दल माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.